वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी संशोधन केलेला आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मागणी असलेली एक निविष्ठा आहे आणि त्या निविष्ठेचं नाव म्हणजे बायोमिक्स। हे जे बायोमिक्स आहे त्याला आपण हर मर्ज की दवा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। याचे अनंत उपयोग आहेत आणि त्यामुळंच हॉट केक सारखी याची विक्री होते। विद्यापीठामध्ये किंवा त्याच्या बाकीच्या सेंटरमध्ये रांगा लावून ही जैविक निविष्ठा विक्री केली जाते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बायोमिक्सच्या बाबतीतच माहिती घेणार आहोत। याचा वापर कसा करायचा, ते कुठे उपलब्ध आहे, त्याची किंमत काय आहे, ते कोणत्या प्रकारे काम करतं, या सर्वांची आपण माहिती घेणार आहोत। तर मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आणि जैविक निविष्ठाची आपण निर्मिती करता विद्यापीठामध्ये, त्यामध्ये सर्वात जास्त ज्याची विक्री होते ते म्हणजे ही बायोमिक्स आहे। तर काय आहे बायोमिक्स? बायोमिक्स हे 14 विविध जे मित्र बुरशी आहेत त्याचे आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे त्यालाच आपण संघ हे देखील म्हणू शकतो किंवा इंग्लिशमध्ये त्याला कन्सोर्शियम म्हणतात। याचा कन्सेप्ट असा आहे की याच्या मागची संकल्पना अशी आहे की जे विविध मित्र बुरशी आहेत ते मित्र बुरशी जे एकमेकाशी सुसंगत होऊन आपल्याला चांगल्या प्रकारे कार्य करतात, त्याच बुरशी आपण या संघामध्ये किंवा कन्सोर्शियममध्ये आपण एकत्रित करतो। जे 14 वेगवेगळ्या बुरशी आहेत त्याच्यामध्ये 3 टाईपचे ट्रायकोडर्मा आहेत। ट्रायकोडर्मा हॅमॅटम आहे किंवा ट्रायकोडर्मा व्हिरियन्स आहे, त्यानंतर ट्रायकोडर्मा व्हिरिडी आहे, त्याबरोबर बॅसिलोमायसिस आहे, त्यानंतर सोडोमोनस आहे, त्यानंतर बॅसिलस आहे, त्यानंतर बिव्हेरिया आहे, मेटारेझम आहे आणि व्हर्टिसिलियम आहे। त्याशिवाय अस्परजिलस नायजर, अस्परजिलस फ्लॅवस हे देखील आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केले आहेत। अशा जे उपयुक्त सर्व 14 विविध बुरशी आहेत ते एकत्रित करून आपण शेतकऱ्यांना देतो आणि ह्या जे बुरशी आहेत याची किंमत ना नफा ना तोटा ह्या बेसिसवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने फिक्स केलेली आहे। 197 रुपये प्रति लिटर याप्रमाणे आपल्याकडं हे विक्रीसाठी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर इथे देखील ते उपलब्ध आहे। त्याशिवाय परभणीमध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बायोमिक्स प्रोडक्शन युनिट जे आहे तिथं देखील आपल्याकडे उपलब्ध आहे आणि कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद इथं देखील हे उपलब्ध आहे। कृषी विज्ञान केंद्र खामगाव त्यासोबत कॉटन रिसर्च स्टेशन नांदेड आणि कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर इथं देखील या निविष्ठा ज्या आहेत त्या शेतकऱ्याच्या मागणीप्रमाणे त्या भागामध्ये उपलब्ध व्हावं ह्या दृष्टीने विद्यापीठाने ते तिथं देखील ते उपलब्ध करून दिलेले आहे। आता हे बायोमिक्स जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतं। आपल्याला बीज प्रक्रिया करता येते। बीज प्रक्रियेमध्ये साधारणतः 10 मिली प्रति 1 किलो बियाणं याच्याप्रमाणे देखील आपल्याला बियाणाद्वारे पसरणारे रोग आहेत त्याच्या बंदोबस्तासाठी आपल्याला करता येईल। त्याशिवाय कंद प्रक्रियासाठी सुद्धा या बायोमिक्सचा आपण वापर करतो। सर्वसाधारणपणे 100 मिली 10 लिटर पाणी याच्याप्रमाणे द्रावण तयार करून त्यामध्ये कंद बुडवून आपण 20 ते 30 मिनिटं कंद बुडवून जर आपण त्याची प्रक्रिया करून जर लागवण केली त्याचा देखील खूप चांगल्या प्रकारे आपल्याला कंदाद्वारे पसरणाऱ्या रोगाचा बंदोबस्त होईल। फवारणीसाठी देखील या बायोमिक्सचा आपल्याला वापर करता येईल। विविध प्रकारच्या ज्या किडी आहेत मक्यावर म्हणा किंवा कपाशीवर म्हणा किंवा भाजीपाला पिकावर म्हणा याच्यामध्ये देखील आपल्याला सर्वसाधारणपणे 10 मिली प्रति लिटर याप्रमाणे घेऊन देखील आपल्याला फवारणी करता येईल। त्याशिवाय आपल्याला ड्रीपद्वारे देखील आपल्याला या पिकाची आळवणी करता येईल। याच्यामध्ये 5 लिटर प्रति 200 लिटर पाणी याप्रमाणे मिक्स करून आपण जर याची आळवणी केली तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट किंवा परिणाम हे रोगाच्या बंदोबस्तासाठी दिसू। हे जे बायोमिक्स आहे कोणत्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे आणि फक्त लिक्विड? विद्यापीठामध्ये हे पावडर आणि लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे। थोड्याच दिवसामध्ये आपण त्याचं पावडर फॉर्ममध्ये संभाजीनगर इथून देखील आपण पुरवठा करणार आहेत, टेंडर झालेले आहे आणि काही दिवसामध्ये तिथून देखील आपल्याला ते पावडर फॉर्ममध्ये आणि द्रवरूप फॉर्ममध्ये हे विक्रीसाठी उपलब्ध आहे। पण सध्या आपण द्रवरूप फॉर्ममध्येच आपण मागणी जास्त असल्यामुळे द्रवरूप फॉर्ममध्येच आपण ते विक्रीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो। म्हणजे सध्या फक्त परभणीलाच विद्यापीठामध्ये पावडर आणि द्रवरूपमध्ये आहे, दोन्ही फॉर्ममध्ये सध्या तिथे उपलब्ध आहे। या सेंटरवर आतापर्यंत किती विक्री झाली असेल, किती रकमेची? यावर्षीचं जर बोलायचं तर आमच्याकडे सर्वसाधारणपणे 60 लाख रुपयाची विक्री यावर्षी झालेली आहे बायोमिक्सची। मार्चपर्यंत अजून सध्या सर्वसाधारणपणे 50-1 लाख रुपयाचा आम्हाला अंदाज आहे की 1 कोटीपर्यंत 1 कोटी रुपयापर्यंत जातील यावर्षी आपल्याकडे। गेल्या वर्षी सर्वसाधारणपणे 1,75,00,000 रुपये
एवढ्यापर्यंत आपली विक्री झालेली होती गेल्या वर्षी. बर पण यावर्षी थोडासा एरिया कमी झालेला आहे अद्रकचा आपल्याकडे. बर त्याच्यामुळं थोडंसं विक्री थोडीशी कमी आहे. कोणत्या पिकाला चालतं का स्पेसिफिक आहे काही? याच्यामध्ये भाजीपाला पिकं असतील, टोमॅटो असेल, मोसंबी असेल, त्याच्यानंतर अद्रक आहे, हां मका आहे. हां ज्या पिकामध्ये जमिनीतून पसरणारा आणि बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो, हां त्याच्यामध्ये ह्या बायोमिक्सचा आपण वापर जास्त प्रमाणात होतो. औरंगाबाद एरियामध्ये आपल्याकडं जास्त करून अद्रक असेल, हळद असेल आणि मोसंबी असेल, ह्या 3 पिकामध्ये मेन आपल्याकडे ज्या सगळ्यात जास्त जे शेतकरी आहेत ह्या 3 पिकासाठी त्या बायोमिक्सचा जास्त वापर करतात. त्याशिवाय काही कपाशीमध्ये देखील शेतकरी बायोमिक्सचा आपल्याकडे वापरतात. अद्रक आणि हळद जे पीक आहे ते फार महत्त्वाचं पीक आहे आणि त्यामध्ये कंदकूज किंवा कंदसड हा एक रोग आहे. तर त्यामध्ये सगळ्यात जास्त ह्याचा वापर आहे असं मी ऐकलं. खरं आहे का आणि कशामुळे शेतकरी करतात? सर, अद्रक जर आपण बघितलं की अद्रक हे खूप नाजूक पीक आहे. विशेषतः करून ज्या वेळेस जमिनीमध्ये जास्त आर्द्रता असते त्याच वेळेस आपल्याकडे अद्रकाची लागण होते आणि सर्वसाधारण पीक 45 ते 60 दिवसाचं झाल्यानंतर या रोगाची लागण आपल्याकडे दिसून येते, ज्यावेळेस जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्द्रता आपल्याकडे असतं. आणि त्यावेळेस कंदकुज जर एकदा सुरू झाली की त्याच्यामध्ये 2-3 वेगवेगळ्या बुरशी आहेत. एक तर पिथियम नावाच्या बुरशीमुळे होऊ शकतो, फ्युजेरियममुळे होऊ शकतो, किंवा आता काही पॅचमध्ये यावर्षी आम्हाला एक ते रालस्टोनिया नावाचं जीवाणू आहे, त्याच्यामध्ये देखील आपल्याकडं ह्या कंदकुजाचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून आलेला आहे. ह्याच्यामध्ये रालस्टोनिया थोडासा फास्ट पसरतो, म्हणजे सर्वसाधारणपणे इन्फेक्शन झाल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्येच ते जे इन्फेक्शन आहे ते खूप एका भागातून दुसऱ्या भागात पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांना काय आहे की खूप कमी टाईम मिळतो ह्याच्या बंदोबस्तासाठी. म्हणून शेतकरी जर समजा बायोमिक्सचं वापरलं तर जी पसरण्याची जी प्रक्रिया आहे ती जे 3 दिवसामध्ये त्याचं नुकसान होण्याची शक्यता असते, ते जे आहे ते त्याला थोडासा टाईम मिळतो त्याला, म्हणजे ती प्रक्रिया मंदावते ती सड होण्याची आणि ते हळूहळू कमी होते. जर अशामध्ये काय होते की 2-3 जर ॲप्लिकेशन रिपीटेडली केलं तर ते आपल्याला हळूहळू त्याचा बंदोबस्त होण्यासाठी मदत होते. म्हणून या बायोमिक्सचा वापर जे आहे ते शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात करतात. आणि ह्याची पॅकिंग साईज कशी कशी? बायोमिक्समध्ये 1 लिटरची पॅकिंग आहे, 5 लिटरची पॅकिंग आहे आणि 10 लिटरची सुद्धा पॅकिंग आहे. आता फळबागेमध्ये आपल्याकडे समजा छत्रपती संभाजीनगर आहे, तिथं मोसंबीमध्ये जास्त वापर करतो, बाकीच्या फळ पिकाला वापर केला जातो, भाजीपाल्यामध्ये सुद्धा केला जातो. तर शेतकरी कशासाठी करतात, काय कारण आहे? बायोमिक्स आहे ते मोसंबीमध्ये विशेषतः करून जे मोसंबीमध्ये गळ होण्याची शक्यता असते आंबेबहारामध्ये. आंबेबहारामध्ये जे फायटोप्तरा आहे तो जमिनीमध्ये मातीमध्ये असल्यामुळे ज्यावेळेस पावसाचे कण त्याच्यावर पडतात आणि ते जर कण मोसंबीच्या फळाला चिकटलं तर तिथून ते फळगळ होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं शेतकरी काय करतात की आंबेबहारामध्ये विशेषतः करून मोसंबीच्या झाडाच्या खालचा भाग जो आहे तो निर्जंतुक करण्यासाठी आणि ज्या फायटोप्थराच्या बंदोबस्तासाठी बायोमिक्सचा आपण ते वापर करतात, आळवणी करतात किंवा कधी कधी फवारणी देखील करून घेतात. त्याशिवाय टोमॅटो पिकामध्ये देखील पाऊस जर जास्त झाला तर मर लागण्याची शक्यता असते, किंवा बकाया रॉट नावाचा एक जे रोग होतो जे त्या फळावर आपल्याकडे पांढरी बुरशी येऊन ते नाश होण्याची शक्यता असते, त्याच्यासाठी देखील शेतकरी बांधव आहेत ते बायोमिक्सचा वापर करतात. मिरचीमध्ये जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन आहे किंवा जाफराबाद आहे, ह्या भागामध्ये मिरचीचं जे उत्पादन होतं त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये पिथियममुळेच मर लागण्याची शक्यता असते किंवा सड लागण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी देखील जे शेतकरी आहेत ते जुलै ऑगस्ट ह्या 2 महिन्यामध्ये बायोमिक्सचा वापर ह्या मर आणि सडसाठी हे रोखण्यासाठी आपल्याकडं करण्यासाठी बरेच घेऊन जातात. काही शेतकऱ्याचा एक प्रश्न आहे, ट्रायकोडर्मा जी बुरशी आहे, उपयुक्त बुरशी, ही जर असेल तर बाकीच्या बुरशीला जवळ येऊ देत नाही, वाढू देत नाही, पसरू देत नाही. तर ते म्हणतात की तुम्ही बायोमिक्समध्ये ही ट्रायकोडर्मा पण टाकली, मग ती बाकीच्या बुरशीला खाऊन टाकत असेल, काय काय वैज्ञानिक सत्य काय आहे? वैज्ञानिक सत्य असं आहे की ट्रायकोडर्मा जे आहे त्याची ग्रोथ ही दुसऱ्या बुरशीपेक्षा थोडीशी फास्ट होते, पण आपण ट्रायकोडर्मामध्ये देखील असे 18 वेगवेगळ्या जाती आहेत, प्रजाती. त्याच्यामध्ये ज्या जाती आपल्या बॉडीतून वेगवेगळे एन्झाईम सिक्रेट करून दुसरे जे मित्र बुरशी असतील किंवा जीवाणू असतील याला जे हानिकारक आहेत त्या जे ट्रायकोडर्माच्या प्रजाती आहेत त्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले नाहीत. ज्या प्रजाती ह्या दुसऱ्या बुरशीसोबत सुसंगतपणे काम करतात त्याच आपण जे ट्रायकोडर्माच्या प्रजाती आहेत त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं. नाहीतर ट्रायकोडर्मा रेसी असेल किंवा ट्रायकोडर्माच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत ते एकल पद्धतीनं खूप चांगलं काम करतात, पण ते संघ पद्धतीनं काम व्यवस्थित करत नसल्यामुळे त्या प्रजाती आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या नाहीत. फक्त ट्रायकोडर्मा व्हिरिडी, ट्रायकोडर्मा हार्जानम आणि ट्रायकोडर्मा व्हिरेन्स ह्या 3च प्रजाती ज्या आहेत त्या आपण
याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. मी याच्यावर बरेचसे व्हिडिओ केले. परभणीचा पण व्हिडिओ केला. यापूर्वी इथला NRPचा पण मी व्हिडिओ केला होता. त्यानंतर आपली इथली बरीचशी विक्री वाढली. बरेचसे मला फोन येतात किंवा कॉमेंट्स येतात की आम्हाला हे पार्सलने उपलब्ध होईल का? तर ते पार्सलची सेवा आहे का? सध्या तर आपल्याकडे नाही आहे सर पार्सलची सेवा, कारण आमच्याकडे मॅनपॉवर तेवढं नाही आहे, त्याच्यामुळे सध्या पार्सलची सेवा उपलब्ध नाही आहे. आता काही शेतकरी आम्हाला श्रीरामपूर असेल किंवा हे जवळचे जे हां. आहेत बसवाले तिथं आपल्याला संपर्क करून जे ॲक्सेप्ट करतील त्याला आम्ही त्याला पाठवून देतो. किंवा हे मालेगाव आहे, मालेगावला देखील आता ते बसवाल्याने आम्हाला ते सहकार्य केल्यामुळे आम्ही त्यांना ते पाठवून दिलेले आहे डाळिंबासाठी. डाळिंबासाठी. आता आपल्या विद्यापीठामध्ये जे केंद्र आहे, इथं फक्त पार्सल सेवा जी दिली जाते ती फक्त पावडर स्वरूपात आहे ती दिली जाते हां. आणि ही लिक्विड ते स्वीकारत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे हो काय? सर, बरोबर. त्याच्या लिक्विडमध्ये लिकेजचा प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. व्हायब्रेशनमुळे जर लिकेज झालं तर त्याचा थोडा स्मेल येतो, त्याच्यामुळे पार्सलवाले आहेत किंवा ट्रान्सपोर्टवाले आहेत ते घ्या तयार करतात, हा नकार देतात. मग तुमचं पण आता पावडर स्वरूपात झालं तर तुम्हाला ती सेवा उपलब्ध करून देता येईल. हो देता येईल सर. थोड्या दिवसामध्ये आम्ही ते सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. तर आता शेतकऱ्याला जर घ्यायचं असेल तर त्यांना इथंच यावं लागेल. तर त्यासाठी तुम्ही पत्ता सांगता का? तर शेतकरी बांधवांना जर ह्या निविष्ठाचे खरेदी करायचं असेल तर राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर, जे की पैठण रोड छत्रपती संभाजीनगर तिथे स्थित आहे. याचा जवळचा पत्ता म्हणजे औरंगाबादचं जे रेल्वे स्टेशन आहे तिथून एक 5 मिनिटाच्या अंतरावर पैठण रोडकर जाणारा जो रस्ता आहे, त्या पैठण रोडकर जाणाऱ्या रस्त्याचा जो पहिला सिग्नल आहे त्याच्या पश्चिमेलाच हे कार्यालय स्थित आहे. तिथं सकाळी 9 पासून ते 5 वाजेपर्यंत आपण शेतकऱ्यांना हे सर्व जे निविष्ठ आहे ते आपण उपलब्ध करून देतो.